नागपुर में सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग के तहत घर घर संविधान कार्यक्रम का आयोजन किया जा रहा है। इस समारोह संविधान के 75 वर्ष और महाड़ सत्याग्रह के 99वें वर्षगांठ के अवसर पर आयोजित किया जा रहा है। शुक्रवार 20 मार्च को शाम 6 बजे पानी हक्का पासून घटनात्मक समते इस विषय पर वैचारिक चर्चा होगी। इस दौरान प्रसिद्ध चिंतकाचार्य राजेश चंद्रा, वरिष्ठ अधिवक्ता फिरदौस मिर्जा और विचारक प्रभु राजगढ़कर उपस्थित रहेंगे। साथ ही शनिवार 21 मार्च को शाम 6 बजे दीक्षा भूमि में अंतर्राष्ट्रीय गायिका गिन्नी माही का अम्बेडकरी सांस्कृतिक जलसा होगा। सभी संविधान प्रेमियों से इस महोत्सव में शामिल होने का आग्रह किया गया है। महाडला जो ऐतिहासिक झाला होता त्या घटनेला सुद्धा 99 वर्ष पूर्ण झालेले आहे। त्या निमित्ताने आज महाड येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। त्या परिसराचा संपूर्ण विकास करण्याची जबाबदारी महाराष्ट्र शासनाने घेतलेली आहे आणि आता लाईव्ह तो कार्यक्रम सुरू आहे, आपण बघू शकता। आणि त्याकरता 56 कोटीची तरतूद महाराष्ट्र शासनाच्या वतीने केलेली आहे संपूर्ण विकासाकरता। त्याच अनुषंगाने शासनाचा असाही मानस आहे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्यक्रम झाले पाहिजे आणि या घटनेचं जो ऐतिहासिक महत्त्व आहे हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे। त्या अनुषंगाने आपण नागपूर जिल्ह्यात शुक्रवार 20 मार्च आणि शनिवार 21 मार्च असे 2 कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेले आहेत। आज 20 मार्चला सायंकाळी 6 वाजता आपले जे उत्तर नागपूरला कन्व्हेन्शन सेंटर आहे त्या कन्व्हेन्शन सेंटर येथे आपण वैचारिक चर्चा या अनुषंगाने ठेवलेली आहे। यामध्ये भाग घेणार आहेत प्रसिद्ध विचारक आचार्य राजेश चंद्रा, हे लखनौवरून उपस्थित राहणार आहेत आणि ते सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत। मुख्य अतिथी म्हणून आपले फिरदौस मिर्जा साहेब जे वकील आहेत, नामांकित वकील, ते सुद्धा उपस्थित राहणार आहेत। त्यांचं सुद्धा मार्गदर्शन या ठिकाणी आहे। त्यानंतर विचारक प्रभू राजगढ़कर साहेब हे देखील या ठिकाणी आज उपस्थित राहणार आहेत आणि त्यांचं मार्गदर्शन या ठिकाणी आपल्या जिल्ह्यातील सर्व नागरिकांना लाभणार आहे। तर या अनुषंगाने मी आपल्या माध्यमातून विनंती करतो की आपल्या जिल्ह्यातील विविध नागरिकांनी या ठिकाणी उपस्थित राहून याचा आपण लाभ घ्यावा। त्याचप्रमाणे उद्या जे 21 मार्च आहे, 21 मार्चला आपण एक सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि आपली पवित्र दीक्षाभूमीच्या ग्राउंडवर या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं आहे, जे उद्या सायंकाळी 6 वाजता राहील। याकरिता आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या गायिका गिन्नी माही यांचा आंबेडकरी सांस्कृतिक जलसा आपण या ठिकाणी ठेवलेला आहे। या कार्यक्रमाकरता आपल्या जिल्ह्यातील सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधींना सुद्धा आम्ही आमंत्रित केलेलं आहे। ते सुद्धा त्यांच्या वेळेप्रमाणे उपस्थित राहतील। त्याचप्रमाणे सामाजिक न्याय विभागाचे जे प्रधान सचिव आहेत डॉक्टर हर्षदीप कांबळे साहेब, हे देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। त्यांचं देखील मार्गदर्शन उद्या आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्ताने लाभणार आहे। घर घर संविधान उपक्रमांतर्गत आयोजित हा जो वैचारिक आणि सांस्कृतिक समारोह आहे, यामध्ये समाजामध्ये समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांची जाणीव निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे। त्यामुळे संविधानप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं मी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने, त्याचप्रमाणे नागपूर बुद्धिस्ट असोसिएशनच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करत आहे। या निमित्ताने आपलं काय सांगा मॅडम, आपल्याला काय सांगायचं? या निमित्ताने आपल्याला काही जर प्रश्न असतील तर आपण विचारू शकतो। पाणी हक्कापासून ते घटनात्मक समतेपर्यंत हा जो एक विषय घेतलाय, म्हणजे पाणीचा हक्काचा संघर्ष आणि बाबासाहेबांनी घटनेमध्ये समता जी आणली त्याचा विचार अनुसरून ते चर्चा आहे, वैचारिक चर्चा आहे। आणि उद्या जे आहे गिन्नी माही, ज्या पंजाबच्या एक प्रसिद्ध लोकगायिका आहे, ज्यांचं जगभरात शो होत असतात। रिसेंटली त्या कॅनडा आणि US जवळल्या, त्या मला वाटतं पहिल्यांदा नागपूरला येत आहेत आणि युवकांमध्ये त्यांची क्रेज खूप चांगली आहे। तर त्यांचा सांस्कृतिक समारोह सायंकाळी 6 वाजता आपण ठेवलेला आहे। नाही, हा जो पूर्ण प्रोग्राम आहे हे विविध महाविद्यालय, शाळा, कॉलेजेस, नंतर आपले वसतिगृह, निवासी शाळा त्या मदतीने आपल्याला वर्षभर हे उपक्रम राबवायचे आहेत। नाही केलंय अप्रोच जर अजूनही आले वर्ष, पण ते आपण अरेंज करतोय। त्या लोकांपर्यंत तुम्ही संविधान शिकवण्याचा प्रयत्न करतात, कारण की संविधान असतं कोणी वाचलं तर समजत नाही, खूप कठीण आहे। तर त्यासाठी तुम्ही प्रशिक्षण
घर घर संविधान अंतर्गत सांगताना आनंद होत आहे की राज्यात घर घर संविधान अंतर्गत प्रत्येक घरी आपण फ्रेम दिलेली आहे. तर हा राज्यातला पहिला जिल्हा आणि याचा शुभारंभ आपण वरून केलेला आहे. दुसरं म्हणजे हे वर्षभर चालणारे उपक्रम शाळा महाविद्यालयामध्ये चालतच आहे, पण येणाऱ्या काळामध्ये एप्रिल महिन्याचा 11 ते 14च्या दरम्यानचे औचित्य साधून आपण संविधान संमेलन महोत्सव साजरा करतोय आपण. आणि हा पण आपला एक खूप मोठ्या स्तरावरचा आणि खूप चांगला उपक्रम असेल, जेणेकरून संविधान जे आहे त्याची जाणीव जागृती जी आहे ही तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि सर्वांपर्यंत संविधान म्हणजे काय, संविधान काय म्हणते, संविधानापासून आपल्याला काय मिळालेलं आहे, त्याला वेळ म्हणजे सामान्य जनतेला आपण संविधान सांगितलं काय लोकांना समजत नाही, त्याच्या ते कठीण जातं. तर त्याला सिंपल वे सांगण्यासाठी आपण काही असं वेगवेगळे उपक्रम करत आहात का? प्रत्येक ग्रामीण स्तरावर जो घटक आहे, अगदी म्हणजे शाळा कॉलेजेस पासून तर ग्रामपंचायत स्तरापर्यंत त्यापर्यंत हा पूर्ण उपक्रम राबवला जातो. त्याच्यामुळे त्या तळागाळ शेवटपर्यंत उपक्रम मित्रा, पण ह्याच्यामध्ये संविधान खूप सोपं आहे. त्याच्यातली कलमं वाचली का तू? आर्टिकल्स म्हणजे सगळी लागली 1 ते 50 पर्यंत लागली. खूप सोपं आहे बघ. तसं म्हणजे आपणच निवडून काढला पाहिजे. हा आपणच तयार Encourage केलेला करतो आपण. document आहे. तसं नाही, खूप साधं सरळ आहे. राईट्स आणि आपले हक्क कर्तव्य आणि कर्तव्य हा हे महत्वाच्या गोष्टी आहेत. आणखी महत्वाचं म्हणजे संविधान उपक्रमांतर्गत DIO सर आहेत, आम्ही एक उपक्रम राबवतो या वर्षामध्ये. आम्ही आकाशवाणीच्या माध्यमातून पूर्ण संविधानाचे आम्ही पूर्ण एपिसोड करतोय. म्हणजे प्रत्येक भाग करून हे प्रत्येक ठिकाणापर्यंत आम्ही मोठ्या आकाशवाणीवरून प्रसारित होतील. त्याचप्रमाणे भागांची आम्ही मालिका सादर करतोय दूरदर्शनवर. त्याच्यामध्ये देशामधले जे नामवंत ख्यातवंत विचारवंत आहेत, या संविधानाबद्दल सांगणारे लोक आहेत, त्या लोकांचे आपण 13 एपिसोड प्रसारित करतोय. हे याचा पण आपल्याला एक म्हणजे फायदा होईल की आपण जनसामान्यापर्यंत पोहोचू शकू. संविधान अतिशय सोप्या पद्धतीने तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे. हाच एक सामाजिक न्याय विभागाचा महत्वाचा हेतू यामागे. पृथ्वी निर्माण झाली, पृथ्वीवर हा एक जो स्त्रोत सर्वांना मिळाला होता, तो सर्वांना समान त्याचा कुणीही उपभोग घेऊ शकतो असं वाटतं. 14 तळ्यावर त्या पाणी पिण्यासाठी तिथे कुत्रे, जनावरं, त्यांना अस्पृश्यांना तिथे मुभा नव्हती. अस्पृश्य म्हणजे हा काही वेगळा प्रकार नव्हता, तो पण माणूस होता. फक्त ते 14 तळ्याचं पाणीच आम्हाला प्यायला भेटलं पाहिजे हा त्याच्या मागचा उद्देश नव्हता, तर एक मानवता, एक समानता समाजामध्ये त्याच्या मागचा एक उदात्त हेतू होता. जनावरांना जर प्यायला तिथे मुभा आहे हा त्याचा होता. त्यासाठीच तो म्हणजे समाजामध्ये ती बाब रुजवल्या गेली पाहिजे की याच्यावर सर्वांचा अधिकार आहे, जसा जनावरांचा आहे तसा माणसाचा पण आहे. या हेतूनेच तो 14 तळ्याचा महान सत्य उपक्रम आम्ही राबवत असतो. पण पहिल्यांदा असं झालं की एक ऑपॉर्च्युनिटी आम्हाला मिळाली की आपण सुद्धा सहभाग घेऊन इनिशिएटिव्ह घेऊन असा कार्यक्रम करावा, म्हणजे सपोर्ट करावा विभागाला. तर मला असं वाटतं की जसं सरांनी सांगितलं की संविधान फार कठीण नाही आहे, सोपं आहे. फक्त आपल्याला आपले मूलभूत अधिकार आणि कर्तव्य समजले पाहिजे. तर आम्ही जेव्हा लोकांपर्यंत आमची जेव्हा टीम किंवा आमचे जे लोक जात होती आणि त्यांना जेव्हा हे पद्धतीने सांगितलं की असा एक मोठा उपक्रम इथे होतोय, राबवला जातोय, तर लोकांनी स्वतःहून अनेक म्हणजे स्वागत त्या उपक्रमाचं केलं आणि त्यांना ऍटलिस्ट हे वाटलं की शासकीय स्तरावर सुद्धा ह्या पद्धतीने उपक्रम राबवले जातात. तर ते महत्वाचं आहे की लोकांमध्ये ही एक विश्वासाची भावना निर्माण झाली की शासकीय स्तरावर सुद्धा संविधानाचा प्रबोधन होतं किंवा लोकांमध्ये ते समतेची, मैत्रीची, बंधुतेची, करुणाची भावना जी आहे ती सर्वांगीण जाते. आणि महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये फक्त नॉट ओनली फॉर सम विशेष पीपल बट थ्रू आउट ओबीसी, मायनॉरिटीज आणि TTNT सगळ्यांमध्ये हा मेसेज आपण सर्क्युलेट केला आणि त्या पद्धतीने जे आहे लोकांनी त्याला रिस्पॉन्स दिला. तर आता बघूया आपण सायंकाळी तर लोक राहतात. महाड येथील ऐतिहासिक 14 तळ्याच्या सत्याग्रहाला 100 वर्षात आता पूर्ण 99 वर्ष पूर्ण झालेली आहे. 100व्या वर्षात आपण प्रवेश करतो आहे. त्या निमित्ताने नागपूर शहरामध्ये विविध कार्यक्रमांचं आपण आयोजन करतो आहे.
त्यामध्ये आज 20 मार्च रोजी आपण सायंकाळी 6 वाजता वैचारिक चर्चा कन्व्हेन्शन सेंटर नागपूर इथे आयोजित केलेली आहे. यामध्ये आचार्य राजेश चंद्र आणि आपले नामांकित वकील फिरदौस मिर्झा साहेब उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे उद्या 21 मार्च रोजी दीक्षाभूमीच्या परिसरामध्ये आपण गायनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. आंबेडकरी जलसा या कार्यक्रमामध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या गायिका गिन्नी माही या उपस्थित राहणार आहे. तसेच या कार्यक्रमाला नागपूर जिल्ह्यातील सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी, त्याचप्रमाणे सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव सन्माननीय हर्षदीप कांबळे साहेब हे देखील उपस्थित राहणार आहे. तर या निमित्ताने मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहून सर्व या चवदार तळे आणि इतर कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती. कारण न्यूज के लिए सचिन जोड़ापे की रिपोर्ट। भट्ट सर का टर्टल अभ्यासा, जहां मेहनत को मिलती है सही दिशा और सपनों को मिलता है मजबूत आधार। 11 वर्षों के अनुभव के साथ भट्ट सर नीट और IIT JEE जैसे कठिन एग्जाम के लिए छात्रों को दे रही हैं एक्सपर्ट मेंटरशिप और प्रोवाइड स्ट्रेटेजी। अब तक 160 प्लस JEE और नीट सिलेक्शंस, रीजन का सबसे बेहतरीन चयन अनुपात और भारत के टॉप IITs एवं डॉक्टर्स की गाइडेंस, यही है टर्टल अभ्यासा की असली पहचान। यहाँ छात्रों को मिलता है वेल इक्विप्ड लाइब्रेरी, प्रोवाइड स्टडी सिस्टम, फोकस्ड एंड डिसिप्लिन लर्निंग एनवायरनमेंट। अगर आप भी 9वीं से 12वीं तक नीट, IIT JEE MSCIT की मजबूत नींव रखना चाहते हैं तो एक ही मंत्र याद रखिए, स्टार्ट अर्ली स्टे अहेड। भट्ट सर का टर्टल अभ्यासा। फॉर मोर डिटेल्स प्लीज कॉन्टैक्ट आवर एड्रेस अपोजिट आयुष हॉस्पिटल, रेल टोली, गोंदिया।